कोकणात आल्यानंतर किती भारी वाटतं ना. इकडून मस्त सूर्य येतोय, सूर्याची किरणं येत आहेत. हे बघा मुलं कशी बघा प्रार्थनेला बसलेत बघा. 9 वाजता गेट ओपन होतं. हे जे गेट आहे हे 9 वाजता सुरू होतं आणि 5:30 वाजेपर्यंत हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो. माझ्या मागे बघताय ना, मस्त नारळाची झाडं, किती भारी वाटतंय ना. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवे आणि आपण निघालो आहोत कोकण राईडसाठी. आणि सकाळचे आता 6:30 वाजलेत आणि ट्रॅफिक बघा किती लागलं आहे. ट्रॅफिक भरपूर आहे आज, फक्त ट्रक आणि ट्रक आहेत. तर आपण पोचलो आहे कार्लेखिंडमध्ये. भरपूर थंडी आहे मित्रांनो, भरपूर थंडी. एवढी बेकार थंडी आहे ना, जबरदस्त थंडी आहे. सकाळी 6 वाजता निघालोय, 6:15च्या दरम्यान. एवढी भयानक थंडी होती. आत्ता पण थंडी आहे. तर लोड गाडी चढते, तर आपण थोडं मागच थांबूया. चला, कोणी नाही आहे तर आपण निघूया. तर आज विचार केला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवूया. जवळजवळ मला वाटतं 15 दिवस झाले असतील व्हिडिओ बनवला नाही. आणि नवीन वर्षातला हा माझा पहिला व्हिडिओ असेल. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण निघालो आहे अलिबागला. तर आपण ट्राय करू की 2-3 स्पॉट आपण कवर करण्याचा प्रयत्न करू, जेवढे होतील तेवढे. आणि ही जी राईड आहे ती 2-3 एपिसोडमध्ये आपण बनवू. मंडळी, आपण येऊन पोचलो आहे आत्ता अलिबागमध्ये आणि सकाळचे बघा 7:30 वाजलेत. जवळजवळ 1.25 तास लागला आपल्याला यायला. आणि सरळ जो रस्ता गेला आहे तो अलिबागला, आणि आपल्याला जायचं आहे डाव्या साईडला, म्हणजेच अक्षी, रेवदंडा, नागाव, मुरुड, रोहा साईडला. तर चला आपण जाऊया आता लेफ्ट साईडला. सरळ होतं अलिबाग बीच. अलिबाग बीचला आपण नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत रेवदंडा, काशीद बीच या रोडने. सकाळचे 7:30 वाजलेत आणि जवळजवळ आपण 60 किलोमीटर आलेलो आहोत मित्रांनो पनवेलपासून. दीड तास, 1 तास 23 मिनटं लागली आपल्याला 60 किलोमीटर कवर करण्यासाठी. कारण की रस्ता जो आहे मध्ये थोडे पॅच खराब आहे आणि काही रस्ता जो आहे तो खूपच चांगला आहे. तर जो थोडा खराबवाला पॅच होता त्यामुळे गाडी थोडी सावकाश चालवावी लागली आणि थोडा आपला टाईम गेला. चला, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि रस्त्यांचं काम इथे पण चालू आहे. हे बघा कसा सूर्य आलेला आहे मस्तपैकी.
कोकणात आल्यानंतर किती भारी वाटतं ना. इकडून मस्त सूर्य येतोय, सूर्याची किरणं येत आहेत हे बघा. आणि आजूबाजूला आपल्या नारळाची झाडं आहेत. हे बघा नारळाची झाडं. कोकण म्हटल्यानंतर नारळ, फणस, आंबे, काजू हे तर आहेच. त्याशिवाय सुंदर असं पर्यटन देखील आपल्या कोकणात आहेत. भरपूर पर्यटन स्थळ आपल्या कोकणामध्ये आहेत आणि म्हणूनच कोकणामध्ये आजकाल पर्यटन जास्त वाढलेलं आहे. आणि बरेच लोक आजकाल कोकणामध्ये फिरण्यासाठी उत्सुक असतात. स्वच्छ समुद्र, हिरवीगार झाडी आणि आपले महाराजांचे जलदुर्ग हे आपल्या कोकणामध्ये आहेत. तर रेवदंडा मित्रांनो इथून 9 किलोमीटर आहे. तर आपण काय करूया, सुरुवातीला आपण रेवदंड्याला जाऊया. रेवदंडा महाविद्यालय. मुलं कशी बघा प्रार्थनेला बसलेत बघा. आणि ही आहे रेवदंडा बाजारपेठ. आपण रेवदंड्यामध्ये पोहोचलोय मित्रांनो. फायनली रेवदंड्यामध्ये पोहोचलोय. तर 8:13 झालेली आहेत, म्हणजे 8:15 वाजलेले आहेत. मुलं बघा शाळेला चाललेत, कॉलेजला चाललेत. अजून पण थंडी आहे, 8:15 वाजले तरी. सकाळपासून नुसती गाणी ऐकत येतोय. मला एक कमेंट आले होते की तू जो इंटरकॉम घेतलेला आहे, जो ब्लूटूथ इंटरकॉम आहे, तो चालू आहे की बंद पडला. तर मित्रांनो बंद कसा पडेल, कारण की त्याला प्रॉपर चार्जिंग केली, तुम्ही कंटिन्यू यूजमध्ये ठेवला तर बंद नाही पडत. त्याचा आवाज पण एवढा भारी आहे, क्लिअर व्हॉइस आहे, फोन कॉलिंगचे आहे, हे क्लिअर आहे, त्यामुळे क्वालिटी बेस्ट आहे. आवाज पण छान येतोय. अंडर 2000 मध्ये बेस्ट आहे. थोडे थोडे रस्ता पॅच खराब आहेत हे बघा. तर मित्रांनो इथे बघा शांतादुर्गा माता प्रसन्न, वाळुकेश्वर महाराज प्रसन्न, म्हणजे शांतादुर्गा टेम्पल आहे, इथे मंदिर आहे. त्याच्या बरोबर अपोजिटला सातखानी बुरुज आहे आणि तिथेच आपल्याला जायचं आहे. आणि रेवदंडा किल्ला पण इकडेच आहे, म्हणजे तोच 2 किलोमीटर आहे इथून. तर पाठीमागून तुम्ही आलात अलिबाग साईडने तर इथे बोर्ड लावलेला आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. हे बघा आगरकोट किल्ला, सातखानी बुरुज, ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा. चला इथून 2 किलोमीटर आहे. सूर्य आपल्या मागून आहे, मागून सूर्याची किरणं पडत आहेत आणि समोर बघा नारळाची झाडं. एकदम बेस्ट फिलिंग आहे. सायडनिंग करायला खूप मजा येते. भरपूर हॉटेल्स आहेत आजूबाजूला. फायनली आपण रेवदंडा सातखानी बुरुज जवळ पोहोचलेलो आहोत. हे बघा समोर बघा भिंती दिसत आहेत जुन्या. तर मी आता आलो आहे अलिबागमध्ये रेवदंडा बीच. रेवदंड्यामध्ये आपण आलो आहोत सातखानी बुरुज बघण्यासाठी, म्हणजेच रेवदंडा किल्ला बघण्यासाठी. तर माझ्या मागे बघितलं तर रेवदंड्याचं गेट दिसतोय किल्ल्याचा, आणि इथे इमारत दिसते बघा.
आणि ह्या भिंतीच्या पाठीमागे सातखाणी बुरुज आहे. तर आपण चला लवकरच जाऊया आतमध्ये आणि आतमधून आपण पूर्ण जो एरिया आहे कवर करूया. मी तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला. आणि हा आहे गेट जो आत जाण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आपण सातखाणी बुरुजला पोहोचलेलो आहोत. 9 वाजता गेट ओपन होतं. हे जे गेट आहे हे 9 वाजता सुरू होतं आणि 5:30 वाजेपर्यंत हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो. तर तुम्ही जर आलात तर 9 नंतर या, कारण की मी थोडा लवकर आलो होतो त्यामुळे माझा अर्धा तास असंच इकडे तिकडे गेला. त्या वेळात मी नाश्ता केला आणि त्यानंतर पुन्हा आलो आणि आता मी किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे. तर चला आपण बघूया हा किल्ला. एंट्री केल्यास तुम्हाला पाठीमागे बघा भली मोठी अशी भिंत दिसते आणि भिंतीच्या मागे बुरुज दिसतोय. तर तुम्हाला भिंत दाखवतो किती जाड आहे बघा. त्याची जाडी जी आहे भिंतीची ती किती मोठी आहे बघा. हे बघा, ही भिंत बघा केवढी मोठी आहे. इथून एवढी आहे. हे बघा, म्हणजे त्यावेळीचं बांधकाम जर बघितलं तर किती भक्कम आणि मजबूत बांधकाम होतं याची आपल्याला कल्पना येऊन जाते. हे बघा, भिंत बघा. जवळजवळ 1 मीटरच्या आसपास ही भिंत आहे आणि ह्याचं बांधकाम एकदम भक्कम आणि मजबूत होतं. पूर्ण दगडांनी बांधलेली ही भिंत आहे. एकंदरीत बघता असं वाटतंय की हा खूप मोठा किल्ला असावा, खूप मोठा इथे एरिया असावा, जे की पडझड झालेली जी आपल्याला दिसते. पाठीमागे बघा ही एक भिंत दिसते, त्याच्या पाठीमागे अजून एक भिंत दिसते. तर भरपूर मोठा किल्ला असावा हा, असं वाटतंय बघून तरी. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर हा आहे माझ्या मागे सातखाणी बुरुज. तर पाठीमागे तुम्ही बघताय की भला मोठा असा बुरुज आहे. त्यातपूर्वी तुम्ही आजूबाजूचा जर परिसर बघितला तर खूप छान परिसर मेंटेन ठेवलेला आहे. रोज रेग्युलर इथे साफसफाई होते आणि हा किल्ला तसं बघायला गेलं तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे कॉस्ट कुठली घेतली जात नाही किंवा बघायचे पैसे नाही घेतले जात. ते एक छान आहे, पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे तुम्ही या इथे बघा. हे वातावरण खूप छान आहे. पलीकडे जो आहे हा समुद्रकिनारा आहे. या भिंतीच्या पलीकडे समुद्रकिनारा आहे. तर आपण थोड्या वेळात तिथे जाऊच. तर आसपासचा परिसर खूप छान आहे, खूप मेंटेन ठेवलेला आहे. आता इथे यायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही बाय बसने येऊ शकता किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता. तुम्ही रेवदंड्यामध्ये आलात, रेवदंड्यापासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती हा सातखाणी बुरुज आहे. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने आलात तर डायरेक्ट गाडी बुरुजापर्यंत येते. बाजूला पार्किंगचे चांगली सेवा आहे. पार्किंग पे अँड पार्क आहे. 100 रुपीज 150 रुपीज पार्किंग आहे. अलिबागमध्ये रेवदंडा जो किल्ला आहे, रेवदंडा फोर्ट, तुम्ही तिथं कधी आलात तर तिथेच तुम्हाला फोर्ट आणि बीच कनेक्टेड आहे आणि आपली इथे शॉप पण आहे. रूम्स अवेलेबल आहेत, AC नॉन AC तुम्हाला पाहिजे ते, आणि ऑन द स्पॉट तुम्ही येऊन कधी पण येऊ शकता, कधी पण घेऊ शकता. आणि बीच जो आहे ना कनेक्टेड आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे. पाठीमागेच लागलेला बीच आहे. पार्किंग अवेलेबल आणि आपले शॉप पण आहे कूल पॉईंट म्हणून. हा आपला पार्किंग प्लेस आहे. इथे आपला लागू शकते, काही प्रॉब्लेम नाही. सो तुम्ही जर गाडी आणली असेल तर तुम्ही बिंदास पार्किंग करून तुम्ही किल्ला बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही बसने आला असेल तर ऑटो किंवा ऑटोच, बस स्टँडपासून ऑटोने तुम्ही येऊ शकता. चला आता आपण बघूया, थोडासा किल्ला बघूया आणि त्यानंतर आपण समुद्रकिनाऱ्यावरती जाऊया. चला. पोर्तुगीज कप्तान सोज याने 1528 मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी 1516 मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली. तिला चौकोनी बुरुज म्हणतात. याची तटबंदी 1521 ते 1524च्या दरम्यान बांधली गेली. 22 जुलै 1683च्या रात्री
मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला पुन्हा वेढा घातला. तो सोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. अखेर 25 नोव्हेंबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लाईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्याच्या सातखानी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले बाकी आहेत. या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिऱ्यापर्यंत टिहाळणी करता येत असे. पुन्हा 1806 मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. 1817 मध्ये आंग्रेंनी हा गड जिंकला, पण लगेचच 1818 मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजांकडे गेला. कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका नदीच्या मुखावर असलेला रेवदंडा गावाचा उल्लेख त्या काळात सापडतो. त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. 15व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून गाव किल्ल्याच्या कवेत घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचा परीघ 5 किलोमीटर आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला पाहायला मिळतो. तर मंडळी, अशा 1-2 नाहीत तर इथे मला जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 तोफा दिसलेल्या आहेत. तर आतमध्ये जाऊया आणि आतून बघूया की आतून हा बुरुज कसा दिसतोय. आतमध्ये आता आपण एंट्री करतोय तर कबुतरांचा मला आवाज येतोय याच्यामध्ये. आणि हे बघा काय भव्य नजारा आहे. तर या साईडला पण जाऊ. इकडे मोठं असं पटांगण आहे. आपण एंट्री केली तिथूनच आपल्याला दिसलेलं. आणि या साईडला आहे बीच. तर इथला जो रस्ता आहे हा बंद आहे. इकडे अजून फोर्ट आहे, किल्ला आहे. हे बघा खूप छान बांधणी होती. भरपूर मोठा किल्ला दिसतोय. आणि इथून बघा, इथून कसं दिसतंय. तर मंडळी, किल्ला फिरून झाल्यानंतर आपण आता बीचवर चालू आहे. तर बीचवरती जाण्यासाठी इथे बघा पार्किंगची सोय आहे. आणि माझी गाडी पण मी तिकडे लावलेली आहे आतमध्ये. गाडी तुम्हाला दिसत असेल. तर इथूनच आपल्याला बीचच्या दिशेने जायचं आहे. म्हणजे हा जो रस्ता गेलाय हा बीचवर गेलाय. चला आपण बीचवर जाऊया.
हा जो गेट आहे, हा पार केल्यानंतर बाजूला बघा इथून छोटासा रस्ता आहे, हा डायरेक्ट बीचवर जातो आणि इकडे बरेच आतमध्ये रिसॉर्ट आहेत राहण्यासाठी. तर चला आपण इकडे बीचच्या दिशेने जाऊ. माझ्या मागे बघताय ना मस्त नारळाची झाडं, किती भारी वाटतंय ना. ही जी आहे ही एकदम बाहेरची भिंत आहे आणि त्या भिंतीची जी रुंदी आहे ती किती आहे बघा, किती मोठी आहे. आणि इथं आपल्याला समोर समुद्र दिसतोय बरोबर. आणि हे बघा ही बाहेरची तटबंदी आहे. चला आपण आता एंटर करतोय बीच वरती. वा, काय नजारा आहे बघा, काय बीच आहे. तर याच भिंतीच्या मागे आहे तो सातखानी बुरुज. ते इथून पण तुम्हाला दिसेल बघा सातखानी बुरुज. हे बघा हा जो दिसतो आहे हा जो बुरुज आहे. तर आपण आता आलोय बीचवरती. बीचवर बघितलं तर प्री वेडिंगचे शूट्स लोकांचं करतायत. तर मी थोडं इकडे आलो, पुढे आलो थोडं किल्ल्याच्या बाजूला आणि मी बघितलं तर हे बघा या साईडला किल्ला किती खचलाय बघा. पाण्याचा मारा घेत घेत कसा कर्व आलाय बघा, आतमध्ये गेलाय. आणि त्यावेळेचे दगड बघा किती मोठे मोठे दगड रचलेले आहेत, एकावर एक एकावर एक 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 थर. आणि बांधकाम किती खतरनाक आहे. इथून अशी चीर पडले, पूर्ण असा चीर पडलेली आहे बघा कॉर्नरला. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया. पाठीमागे बघताय सातखाना बुरुज. किल्ला कसा वाटला रेवदंडा हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि पाठीमागे समुद्र किनारा जो आहे हा खूप क्लीन आहे, तो कसा वाटला ते पण मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, UK राईट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण पुढच्या बीचला जाणार आहोत, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा इथेच मी संपवतोय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. धन्यवाद, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.